विदर्भ न्यूजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यामधल्या 33 वाळूघाटांचे जाहीर लिलाव. खुल्या लिलावामध्ये वाळू व्यावसायिकांना भाग घेण्याचे आवाहन. 5 वर्षानंतर परत एकदा वाळूघाटांचे खुले लिलाव जाहीर. जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी दिली माहिती. सुमारे 5 वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामधील वाळूघाटांचे लिलाव जाहीर करण्यात आले होते. मात्र 5 वर्षापूर्वी करण्यात आलेले लिलाव ही प्रक्रिया तिथेच थांबविण्यात आली होती. त्यानंतर कोरोनामुळे वाळूघाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यानंतर भाजपाचं शासन आलं आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डेपो पद्धती अस्तित्वात आणली. वाळू डेपोचे सुद्धा लिलाव करण्यात आले होते. मात्र वाळू डेपोचे लिलाव शासनाला परवडले नाहीत. त्यामुळे सुमारे 5 वर्षानंतर परत एकदा 2025च्या शेवटी महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण वाळूघाट याचे खुले लिलाव आयोजित करण्यात यावे असे सुचविले आणि त्यामधूनच 2025च्या लिलावांना सुरुवात झालेली आहे. या लिलावासंबंधी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी 17 ऑक्टोबर रोजी एक सूचना प्रसारित केली आणि अमरावती जिल्ह्यामधील 33 घाटांचे लिलाव जाहीर करण्यात आले. त्यासाठी लिलावापूर्वी निविदा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला अमरावती जिल्ह्यामधील अनेक वाळू व्यावसायिक उपस्थित होते. यामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी सर्वच बाबींचा आढावा घेऊन जास्तीत जास्त संख्येने वाळू व्यावसायिकांनी या लिलावामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले. या लिलाव बैठकीच्या वेळी अमरावती जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले, महसूल सहाय्यक रामदास घोडे, अमित देशमुख, तेजस अढाऊ, अभिजित काळे, कुंजन लांडगे, गजानन पंचबुद्धे आदी उपस्थित होते. मॅडम, हे जे आपल्या अमरावती जिल्ह्यातले 33 घाट लागलेले आहेत त्याच्याबद्दल जनतेपर्यंत आपण काय माहिती पोहोचवणार आहात? अमरावती जिल्ह्यामध्ये शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार आपण ई ऑक्शन प्लस ई टेंडरिंगची प्रोसेस राबविण्यात येत आहे. त्यामध्ये एकूण 33 सँडघाटची प्रक्रिया आता आपण राबवण्यात येणार आहे आणि जुनी जी प्रक्रिया होती लिलावाची त्या पद्धतीनेच आपण यावर्षी सुद्धा सेम प्रक्रिया आपण राबवणार आहोत. तर मी सगळ्यांना आवाहन करते की जास्तीत संख्येने आपण या ई लिलाव प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवावा. आणि केव्हा होणार आहे मॅडम? याची प्रोसिजर केव्हा सुरू झाली? आणि याची प्रोसिजर आता आपली सुरू झालेली आहे. 24/10 पासून 7 नोव्हेंबर पर्यंत ही लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये 7 तारखेला ऍक्च्युअल ऑप्शनची प्रोसेस आहे. तर आपण यामध्ये जास्तीत संख्येने सहभाग नोंदवावा ही विनंती. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.